पुनश्च आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजना महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सर्वेज ऑफ व्हिलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज जमाबंदी आयुक्त संचालक आणि भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अखत्यारीत यांच्या आदेशानुसार स्वामित्व योजना गावठाण या अंतर्गत आपल्या गावठाणातील विविध प्रकारच्या जमिनी आहेत, जागा आहेत, यांची सर्वांची मोजणी होणार असून जी मोजणी एकदम तांत्रिक पद्धतीने नवीन पद्धतीने होणार असून ज्या गावठाणामध्ये आपल्या जमिनी आहेत किंवा खास करून जागा आहेत त्यांचे भरपूर प्रकारचे वर्षापासून भांडणं चालू आहेत, या सर्वांसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागातर्फे स्वामित्व योजना गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजना आणली आहेत। आणि या योजनेची सुरुवात प्रथमतः स्वामित्व योजनेची सुरुवात मौजे सोनारी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे झालेली असून या गावाची गावठाण सीमा ही ठरवण्यात आलेली आहे। तर ही स्वामित्व योजना नेमकी काय आहेत? गावातील मिळकतीचे संपूर्ण गावातील गावठाणातील मिळकतीचे ड्रोनद्वारे GIS सर्वेक्षण व गावठाण भूमापन होणार असून गावठाण जमाबंदी प्रकल्प या अंतर्गत ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 22/2/2019 अंतर्गत मान्यता भेटलेली असून तसेच स्वामित्व योजना केंद्र शासन 24/4/2020 संपूर्ण देशात लागू झालेली आहे। या योजनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे GIS द्वारे सर्वेक्षण व भूमापन होणार आहे। ग्रामविकास भारतीय सर्वेक्षण व जमाबंदी आयुक्त यांचा संयुक्त सहभाग असणार आहे। तसेच या योजनेचे भाग काय असणार आहे? भाग 1 म्हणजे मिळकत पत्रिका तयार करणे। ज्याप्रमाणे आपण आता सध्या आटा तयार घेत असतो आपल्या जमिनीचा किंवा गावातील गावठाणाचा उतारा, तशा प्रकारे एक मिळकत पत्रिका आपल्याला भेटणार आहे। आपल्या जमिनीचे आपल्या भागाचे किंवा खास करून आपण गावठाणात असलेल्या आपल्या मालमत्तेची पूर्ण मोजणी झाल्यानंतर त्यानंतर मालमत्तेचे GIS आधारित मालमत्ता टॅक्स पत्रक तयार करणार। तसेच GIS नुसार त्याचं टॅक्स पत्रक सुद्धा तयार करण्यात येणार आहे। ड्रोन मोजणीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला होणारे कोणकोणते फायदे आहेत ते बघूया। त्या अंतर्गत गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित होऊन नकाशा तयार होईल। म्हणजे आता बघा भरपूर वर्षापासून गावठाणामध्ये विचार केला तर विविध प्रकारचे तांत्रिक अडचणीमुळे भांडणं होत असतात, तर या सर्व अडचणी आता दूर होणार असून आपल्या स्वतःच्या प्रत्येकाची जी मिळकत आहे गावठाण अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत त्यांच्या सीमा निश्चित होतील, नकाशा तयार होईल, मिळकतीचे नेमके क्षेत्र आपल्या सर्वांना माहीत होतील, मिळकतीचे पत्रिका प्रॉपर्टी कार्ड तयार होईल, ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक नमुना 8 नोंदवही स्वयंचलनाने तयार होईल। म्हणजे लक्षात ठेवा तुमची जेवढी जागा आहे त्यानुसार ऑटो सिस्टमने स्वयंचलनाने ती तयार होऊन जाईल 8 पत्रक 8 नोंदवही। तसेच गावातील किंवा महसुलामध्ये वाढ होईल, ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संरक्षण होणार आहे। गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण सुद्धा आपल्याला रोखता येईल। मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकतीस तरलता एकदम सुलभता निर्माण होईल। तसेच आपल्याला विविध प्रकारचे कर्ज घेण्यासाठी सुद्धा या मिळकत पत्रिकेचा म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा आता फायदा होणार आहे। हे सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी लक्षात घ्यायचं आहे। ग्रामपंचायतीला गावातील प्रशासकीय कामासाठी अभिलेख व गावठाणाचा नकाशा उपलब्ध होईल। गावातील मालकी हक्क व हद्दीबाबतचे वादसुद्धा कमी होतील। मग यासाठी जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले असून भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यातर्फे ड्रोन फ्लाइंग इमेज प्रोसेसिंग फीचर एक्स्ट्रॅक्शन मेटा डाटा ऑफ फीचर्स नगर भूमापन नकाशा पुरवायचा आहे। जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडनं सीमांकन होणार आहे, मोजणी होणार आहे, चौकशी आणि मिळकती पत्रिकांचे संधारण व वाटप होणार आहे। तसेच ग्रामविकास विभागातर्फे GIS आधारित मालमत्ता पत्रक नमुना क्रमांक 8 तयार करून मिळणार आहे व सर्व खर्चाची व्यवस्था होणार आहे। स्वामित्व योजनेची प्रगती अहवाल हा सध्या विचार केला तर स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन करायचे एकूण 30,575 गावांचा सध्या टार्गेट आहेत आणि याचा सर्व खर्च आपल्या स्क्रीनवरती हे सर्व संपूर्ण शासनातर्फे करण्यात येणार असून तर आपण सर्वांनी GIS तंत्राद्वारे आपल्या स्वतःच्या गावाचं गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजना राबवून आणि खास करून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करून आपली स्वतःची जमीन आपली स्वतःची जी जागा आहे म्हणजे गावठाणातील जमीन जागा आहेत तिचं सर्वांनी काय करायचं मोजमाप करून घ्यायचं आहे आणि ह्या योजनेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा अशी आपल्या सर्वांना ही आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या योजनेअंतर्गत 18 जानेवारी 2025
2025च्या 15 जानेवारी 2025, 18 जानेवारी 2025 रोजीच्या मालमत्ता पत्रक वितरणाबाबत जिल्हा व तालुका स्तरावरती एक पायाभूत प्रशिक्षण पण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात येणार असून त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या संचालक पंचायत राज या विभागातर्फे एक पत्रक पण आपल्यासमोर दिलेले आहेत आणि या पत्रकाअंतर्गत आपल्या जिल्ह्यात मुख्यालय व तालुका स्तरावर सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी RGCSAच्या मंजूर आराखड्यातील क्षमता बांधणी प्रशिक्षण CB आणि T उपक्रमांतर्गत जिल्ह्याला उपलब्ध असलेल्या या उपक्रमाचा निधी मर्यादेतून स्तर प्रशिक्षणाकरता त्यांना दिलेला आहे आणि या उद्देशाने मुख्यालय व तालुका स्तरावर नियोजित लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी आणि लाभार्थीसाठी मालमत्ता पत्रक वितरण बाबत प्रशिक्षणसुद्धा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं असून तर आपल्या सर्वांना गावठाणातील जे ग्रामस्थ आहेत शेतकरी बांधव आहेत या सर्वांना हे मालमत्ता पत्रक आणि खास करून गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेमध्ये आपल्याला आपलं प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक भेटणार आहे. तर या सर्व योजनेचा आपण सर्वांनी फायदा घेऊन आपले स्वतःचे मालमत्ता पत्रक किंवा गावठाण जमाबंदी प्रकल्पाला सहकार्य करावा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. द सोल्युशन गुरुजी. धन्यवाद. शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.